नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर SR शेळके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर. आज आपण पॅकेजेस अकाउंटवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपणाला वाचून दाखवतो. प्रॉब्लेम असा आहे: मेसर्स पाटील ऑइल लिमिटेड सप्लाईज ऑइल्स इन बॅरेल्स. कस्टमर्स आर चार्ज्ड ॲट ₹500 each barrel sent and credited ₹400 each if returned within 2 months. The following particulars are given. Barrels. Number 1, barrels in hand on 1st January 2018 into bracket book value ₹250 each bracket close 2500. Number 2, barrels with customer on 1st January 2018 into bracket book value ₹250 each bracket close 5000. Number 3, barrel sent to customer 9000. Number 4, barrels purchased at ₹300 each 3500. Number 5, barrels returned by customer 5500. Number 6, barrel sold as scrap for ₹250 150. Number 7, barrel destroyed in an accident 100. Number 8, barrel with customer on 31st December 2018 returnable 4000. Number 9, repair to barrel ₹5000. Show the necessary accounts in the books of the company. तर अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. कस्टमरकडे बॅरल्स पाठवताना ₹500 त्यांना चार्ज केले जातात आणि जर कस्टमरनी 2 महिन्याच्या आत चांगल्या कंडिशनमध्ये बॅरल परत केले तर त्यांना त्या ₹500 ₹400 त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटला क्रेडिट केले जाणार आहेत. म्हणजे ₹400 त्यांना परत दिले जाणार आहे. म्हणजे 500 - 400 या दोन्हीमधला जो फरक आहे ₹100 तो आहे रेंटल चार्जेस. आलं लक्षात. तर बाकी जी माहिती आहे ती बॅरेल्सच्या संबंधामध्ये पुढे दिलेली माहिती आहे आणि आता आपण याचं सोल्युशन या ठिकाणी करू. तर पहा, तर पहिल्यांदा या ठिकाणी मी मेसर्स पाटील ऑइल लिमिटेड मेमोरंडम डेटर्स अकाउंट आणि बॅरल स्टॉक अकाउंट आणि बॅरल ट्रेडिंग अकाउंट असे 3 अकाउंट या ठिकाणी आवश्यक ओपन केलेले आहेत. आता यामध्ये आपण ही माहिती भरणार आहोत. तर पहिल्यांदा बॅरल डेटर्स अकाउंट आपण पूर्ण करू. तर या ठिकाणी घ्या पहा, सुरुवातीला टू ओपनिंग बॅलन्स आहे पहा विथ कस्टमर. नंबर 2ला दिलेला आहे बॅरल विथ कस्टमर ऑन 1st January 2018 बुक व्हॅल्यू ₹250 each 5000. 5000 बॅरल कस्टमरकडे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्याची बुक व्हॅल्यू जी आहे ती 250 आहे. परंतु मेमोरंडम डेटर्स अकाउंट आपण हे विक्री किमतीने या ठिकाणी मेंटेन करतो म्हणून 500 ही चार्जिंग व्हॅल्यू आहे आणि रिटर्न व्हॅल्यू जी आहे ती ₹400 आहे. आलं लक्षात. तर हे ₹400 या ठिकाणी आपणाला याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. ₹400 विक्री किंमत आहे. तर पहा, हे 5000 गुणिले 400 बरोबर आहे 20 लाख रुपये. 5000 बॅरल कस्टमरकडे ओपनिंग बॅलन्स आहे. ₹400 त्याचं व्हॅल्युएशन केलं तर ते 20 लाख रुपये येईल. त्यानंतर अगोदरच कस्टमरकडे 5000 बॅरल शिल्लक आहेत आणि अजून चालू वर्षामध्ये बॅरल त्यांच्याकडे पाठवण्यात आलेले आहेत. म्हणून लिहा बॅरल सेंट. चालू वर्षामध्ये किती बॅरल सेंड करण्यात आलेले आहेत? बॅरल सेंड टू कस्टमर 9000. 9000 बॅरल कस्टमरकडे पाठवण्यात आलेले आहेत. ₹400 प्रमाणे त्याची जी व्हॅल्यू होईल ती व्हॅल्यू होईल पहा
36 लाख रुपये, 36 लॅक्स. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने आपण ग्राहकाकडे उपलब्ध असलेले ओपनिंग बॅलन्स आणि त्यांच्याकडे चालू वर्षी पाठविलेले बॅरल्स या संबंधीची नोंद या ठिकाणी केलेली आहे. आता टोटल बॅरल आपण ग्राहकाकडे किती पाठवलेत तर पहा, 14,000 बॅरल या ठिकाणी पाठवलेले आहेत. आलं लक्षात. मग आता ह्या 14,000 बॅरल ग्राहकाकडून किती परत आले, ग्राहकांनी किती ठेवून घेतले आणि वर्षाच्या शेवटी किती शिल्लक आहेत ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर पहा, प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे नंबर 5ला बॅरल रिटर्न बाय कस्टमर 5,500 बाय बॅरल रिटर्नड बाय बॅरल रिटर्नड 5,500. 5,500 बॅरल त्यांनी परत केलेले आहेत. 400 रुपये प्रमाणे याची जी व्हॅल्यू होईल ती होईल पहा 22 लाख. 22 लॅक्स. 5,500 इंटू 400 इज इक्वल टू 22 लॅक्स होईल. एवढे बॅरल ग्राहकांनी परत केलेले आहेत, कस्टमरनी परत केलेले आहेत. मग आता ग्राहकांनी किती ठेवून घेतलेत हे आपणाला माहिती नाही किंवा प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही. मग ते कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्यांदा या ठिकाणी जागा सोडून इथे काय करा, बाय क्लोजिंग बॅलन्स असं लिहा. क्लोजिंग बॅलन्स, ग्राहकाकडे असलेलं जे क्लोजिंग बॅलन्स आहे ते दिले पाहिजे. नंबर 8ला बॅरल विथ कस्टमर ऑन 31 डिसेंबर 2018 4,000 कंसात दिले रिटर्नेबल, म्हणजे भविष्यामध्ये ते परत होऊ शकतात, परंतु अद्याप 31/12/18 पर्यंत ते परत झालेले नाहीत. असे 4,000 बॅरल आहेत पहा. 400 रुपयाने याची व्हॅल्यू करा, किती येईल ती, 4 चोक 16 लाख रुपये. मग आता बॅरल कॉलमची बेरीज करू आपण. 14,000 डेबिट साईडची बेरीज आलेली आहे मेमोरंडम डेटर्स अकाउंटच्या, ती क्रेडिट साईडला मी लिहिली आणि या ठिकाणी बॅलन्स केलं तर जवळपास 4,500 या ठिकाणी बॅलन्स आलेला आहे. 4,500 बॅरल कस्टमरनी ठेवून घेतलेले आहेत किंवा आपण त्यांना विकलेले आहेत. बाय बॅरल्स रिटेन्ड और सोल्ड, 4,500 बॅरल आपण त्यांना विकलेले आहेत. विक्री किंमत 400 रुपये आणि ह्याचा गुणाकार जर गेला तर टोटल 18 लाख रुपये होतील. हे तर याची टोटल करा आता अमाऊंट कॉलमची, ती 56 लाख रुपये येईल. 56 लाख रुपये डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. तर अशा पद्धतीने आपण मेमोरंडम डेटर्स अकाउंट या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आता बॅरल स्टॉक अकाउंटकडे आपण येऊ. बॅरल स्टॉक अकाउंटमध्ये येत असताना या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स म्हणजे हे जे ग्राहकांनी ठेवून घेतलेले जे बॅरल्स आहेत ते बॅरल्स या ठिकाणी घ्या लिहून. बाय हे बॅरल विकलेले असल्यामुळे बॅरल ट्रेडिंग अकाउंटला आपणाला ते ट्रान्सफर करावे लागतात, म्हणून या ठिकाणी लिहा बाय बॅरल ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट कंसात लिहा कॉस्ट ऑफ सोल्ड. कॉस्ट ऑफ सोल्ड किती बॅरल विकले, 4,500 आणि याची कॉस्ट प्राईस आहे पहा 250. आलं लक्षात. कॉस्ट प्राईस 250. टोटल येईल 11,25,000. 11,25,000 रुपये त्याचे होतील. तर आपण मेमोरंडम डेटर्स अकाउंटमधून कस्टमरनी ठेवून घेतलेले जे बॅलर आहेत ते बॅलरची एंट्री या ठिकाणी आपण बॅरल स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला करून घेतलेली आहे. तर बॅरल स्टॉक अकाउंट हे कॉस्ट प्राईसने मेंटेन केलं जाते, म्हणून 250 रुपये या ठिकाणी आलेलं आहे पहा. आलं लक्षात. आता
बॅरल स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला या टू ओपनिंग बॅलन्स. आता या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स घेत असताना इन हँड म्हणजे कंपनीकडे उपलब्ध असलेले बॅरल आणि विथ कस्टमर म्हणजे कस्टमरकडे उपलब्ध असलेले बॅरल, हे दोन्ही प्रकारचे बॅरल आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील. तर पहा, इन हँड कंपनीकडे उपलब्ध असलेले नंबर 1ला दिले पहा, बॅरल इन हँड ऑन 1 जानेवारी 2018 2500. इन हँड 2500, त्याची कॉस्ट आहे 250. प्रमाणे हे किती होईल ते बघा, 6,25,000. 6,25,000 आलं लक्ष. त्यानंतर आता विथ कस्टमर किती ते आपल्याला पाहावं लागेल. तर नंबर 2लाच दिलेला आहे, बॅरल विथ कस्टमर 5,000. हे 250 प्रमाणे त्याची जी कॉस्ट येईल ती कॉस्ट किती येईल, 12,50,000. 12,50,000 रुपये कॉस्ट येईल. तर पहा, हे बॅरल स्टॉकचं ओपनिंग बॅलन्स आहे. टू ओपनिंग बॅलन्स. इन हँड म्हणजे कंपनीकडे उपलब्ध असलेले बॅरल 2,500 आणि ग्राहकाकडे वर्षाच्या सुरुवातीला असलेले बॅरल 5,000, असे 7,500 बॅरल या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स आहे. मग आता चालू वर्षी कंपनीने किती खरेदी केलेत ते या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागतील डेबिट साईडला. टू बॅरल्स परचेस्ड. बॅरल परचेस्ड. तर पहा, इथं दिलेलं आहे नंबर 4ला, बॅरल परचेस्ड ॲट ₹300 ईच, 3,500 म्हणजे 3,500 बॅरल या ठिकाणी नव्याने खरेदी केलेत आणि त्याची जी कॉस्ट प्राईस आहे ती आहे ₹300 म्हणजे खरेदी किंमत ₹300 आहे. जुने जे बॅरल आहेत त्याची खरेदी किंमत 250 आहे. नवीन जे बॅरल आहेत त्याची किंमत आहे 300. तर याची टोटल कॉस्ट किती होईल पहा, 10,50,000. 10,50,000. मग आता कंपनीकडे किती बॅरल उपलब्ध आहेत ते एकदा मी बॅरल कॉलमची या ठिकाणी टोटल करून घेतो. तर ती टोटल येईल पहा 11,000. 11,000 बॅरल ओपनिंग बॅलन्स इन हँड, ओपनिंग बॅलन्स विथ कस्टमर अँड परचेस्ड बॅरल, असे हे 11,000 बॅरल कंपनीकडे आहेत. त्यापैकी जुने 7,500 आणि नवीन 3,500. त्यानंतर पुढे पहा, पुढे दिलेलं आहे. आता या ठिकाणी जी होणारी नोंद आहे त्या नंबर 6ला दिले पहा, बॅरेल सोल्ड ॲज स्क्रॅप फॉर ₹250 150. आलं लक्षात. ₹250 प्रमाणे खरेदी केलेले 150 बॅरल या ठिकाणी स्क्रॅप म्हणून विकण्यात आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी घ्या बाय बॅरेल्स ट्रेडिंग अकाउंट. बॅरेल्स ट्रेडिंग अकाउंट कंसात लिहा कॉस्ट ऑफ स्क्रॅप सोल्ड. कॉस्ट ऑफ स्क्रॅप सोल्ड म्हणजे स्क्रॅप झालेले जे बॅरल आहेत, किती आहेत बॅरल ते 150 बॅरल आहेत. ते किती रुपये प्रमाणे 250 प्रमाणे त्याची कॉस्ट जर काढली तर ती कॉस्ट किती येईल 37,500. म्हणजे जे बॅरल आपण विकलेले आहेत त्याची ही कॉस्ट प्राईस आहे, सेल्स प्राईस नाही. आलं लक्षात. 150 बॅरल 250 प्रमाणे 37,500 त्याची कॉस्ट प्राईस आहे. त्यानंतर पुढे दिले पहा नंबर 7ला, बॅरल्स डिस्ट्रॉईड इन ॲन ॲक्सिडंट. ॲक्सिडंटमध्ये 100 बॅरल या ठिकाणी डिस्ट्रॉय झालेले आहेत.
डिस्ट्रॉय झाले म्हणजे कंपनीचं नुकसान झालेलं आहे. मेसर्स पाटील ऑइल लिमिटेडचं हे नुकसान आहे. मग नुकसान आपण कुठे ट्रान्सफर करतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. म्हणून या ठिकाणी घ्या बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 100 बॅरल हे ॲक्सिडेंटमध्ये खराब झालेत. स्क्रॅप म्हणून सुद्धा आपण ते विकू शकत नाहीत, एवढे ते खराब झालेले आहेत. तर याला लिहा कंसात कॉस्ट ऑफ डिस्ट्रॉइड इन ॲक्सिडेंट कॉस्ट ऑफ डिस्ट्रॉइड इन ॲक्सिडेंट 100. तर हे 250 प्रमाणे याची कॉस्ट किती येईल? 25,000 रुपये कॉस्ट येईल. पहा 25,000 रुपये कॉस्ट येईल. त्यानंतर आता सर्वात शेवटी क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी घेतो मी बाय क्लोजिंग बॅलन्स. आता इन हँड आलं लक्षात. सुरुवातीला इन हँड आणि विथ कस्टमर. पहिल्यांदा घेऊ विथ कस्टमर. विथ कस्टमर आणि इन हँड. इन हँड म्हणजे कंपनीकडे असलेले. तर पहा आपल्याकडे टोटल या ठिकाणी हे 2,500 रुपये किंमत असलेले 2,500 आणि 5,000 याचा रेट आहे 250 रुपये. 250 रेट असलेले 2,500 आणि 5,000 असे एकूण किती झाले? हे 7,500. आणि रेट 300 रुपयाचे 300 रुपये रेट असलेले हे नवीन आपण खरेदी केलेत. पहा 3,500 बॅरल या ठिकाणी शिल्लक आहेत. अलग 3,500 बॅरल. तर पहिल्यांदा आपणाला जुन्या बॅरलचा हिशोब या ठिकाणी द्यावा लागेल. जुने बॅरल एकूण 7,500 म्हणजे कंपनीकडे असलेले 250 आणि कस्टमरकडे असलेले 5,000 असे मिळून हे 7,500. तर ह्या 7,000पैकी 4,500 आपण विकलेले आहेत, ग्राहकांना विकलेले आहेत. ही बेरीज केली आपण आणि हे 4,500 याच्यातून मायनस केले तर इथे किती राहिले? 3,000. अलग 3,000 शिल्लक राहिले. 3,000पैकी 150 हे स्क्रॅप म्हणून विकलेले आहेत. हे सेल केलेत. 150 स्क्रॅप झालेले आहेत. हे मायनस केल्यानंतर या ठिकाणी राहतील 2,850. 2,850 मधून 100 बॅरल हे डिस्ट्रॉइड झालेले आहेत. डिस्ट्रॉइड म्हणजे राहिले इथं 2,750. आता ह्या 2,750 पैकी 2,750 हे ओल्ड आहेत. आलं लक्षात. 2,750 हे ओल्ड आहेत, ह्याला म्हणायचं ओल्ड. आणि हे न्यू आहेत. तर पहा कस्टमरकडे किती उपलब्ध आहेत. ते क्लोजिंग बॅलन्स आहे ते प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. पहा 4,000. आलं लक्षात. 4,000 दिलेलं आहे. बॅरल विथ कस्टमर ऑन 31 डिसेंबर 2018. 4,000 हे क्लोजिंग बॅलन्स आहे. आलं लक्षात. तर ह्या 4,000ची भरती करण्यासाठी 5 आणि 5 10 0 म्हणजे ग्राहकाकडे जे 4,000 बॅरल वर्षाच्या शेवटी शिल्लक आहेत त्यापैकी 2,750 हे ओल्ड आहेत. विथ कस्टमर ओल्ड आणि न्यू. जे 4,000 बॅरल कस्टमरकडे आहेत वर्षाच्या शेवटी त्या 4,000पैकी लिहा 2,750
आणि न्यू किती आहेत 1250. 1250. तर जुन्या बॅरलची कॉस्ट किती आहे 250 रुपये आहे आणि नवीन बॅरलची कॉस्ट किती आहे 300 रुपये आहे. तर याप्रमाणे याचं व्हॅल्युएशन आपणाला या ठिकाणी करावं लागेल. तर ग्राहकाकडे जुने किती आणि नवे किती हे आपण कसं काढलं तर पहा, हे 2500 ओपनिंग बॅलन्स आणि हे 5000, म्हणजे हे असे 7500 ग्राहकाकडे ओल्ड या ठिकाणी उपलब्ध आहेत. ओल्डपैकी 4500 बॅरल आपण विकलेले आहेत. त्यानंतर 150 बॅरल स्क्रॅप झालेले आहेत, 100 बॅरल डिस्ट्रॉय झालेत, म्हणजे 2750 शिल्लक आहेत कस्टमरकडे असलेले. आलं लक्षात. कस्टमरकडे एकूण 4000 बॅरल आहेत. तर ह्या 4000 पैकी 2750 जुने आहेत, 1250 नवीन आहेत. कारण दोन प्रकारचे 2 रेटचे बॅरल आपल्याकडे शिल्लक असल्यामुळे हे वर्किंग या ठिकाणी आपल्याला करावं लागलेलं आहे. तर पहा 2750 गुणिले 250 याची टोटल कॉस्ट होईल 6,87,500. 6,87,500. त्यानंतर 1250 गुणिले 300 3,75,000 होईल. पहा 3,75,000. आणि मग आता ग्राहकाकडे असणारे किती आहेत ते आपल्याला या ठिकाणी काढायचे. तर हे जे 1250 आहेत ह्या टोटलमधून मायनस करा, म्हणजे ह्या न्यूमधून मायनस करा. 1250 गेले इथं. $2,250 बॅरल हे कंपनीकडे उपलब्ध आहेत इन हँड. 2,250 बॅरल कंपनीकडे उपलब्ध आहेत. याची किंमत आहे 300. 300 प्रमाणे याचं जर व्हॅल्युएशन केलं तर ते येईल 6,75,000. 6,75,000. आता याची बेरीज करा. 11,000 बेरीज येईल बॅरल कॉलमची. आणि अमाऊंट कॉलमची बेरीज आपण आता करू. ती बेरीज येईल पहा 29,25,000. 29,25,000. 29,25,000 अशा पद्धतीने ती बेरीज आलेली आहे. तर हा या ठिकाणी जुने बॅरल किती नवीन बॅरल किती याचा हिशोब मांडताना थोडा काळजीपूर्वक आपण विचार करावा. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आता बॅरल ट्रेडिंग अकाउंट आपणाला या ठिकाणी हे करायचं आहे. तर बॅरल ट्रेडिंग अकाउंट बॅरल स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बॅरल ट्रेडिंग अकाउंट या ठिकाणी आलेलं आहे. ते डेबिट साईडला घ्या. टू बॅरल स्टॉक अकाउंट. किती 4,500 बॅरल आपण त्यांना विकलेले आहेत. त्याची कॉस्ट प्राईस आहे पहा 250 प्रमाणे 11,25,000 त्या ठिकाणी लिहून घ्या. त्यानंतर 150 हे जे बॅरल आहेत स्क्रॅप म्हणून आपण ते सोल्ड केलेले आहेत. त्याची कॉस्ट प्राईस त्या ठिकाणी लिहून घ्या. स्टॉक अकाउंट हे कंसात लिहायचं कॉस्ट ऑफ सोल्ड. त्यानंतर 2 बॅरल स्टॉक अकाउंट कंसात लिहा कॉस्ट ऑफ स्क्रॅप. कॉस्ट ऑफ स्क्रॅप 150 बॅरल आपण विकलेले आहेत स्क्रॅप म्हणून. किती रुपये प्रमाणे विकलेले आहे म्हणजे त्याची कॉस्ट प्राईस किती आहे 250 रुपये. 250 म्हणजे 37,500 ह्याची टोटल कॉस्ट प्राईस आहे पहा. त्यानंतर बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 100 बॅरल हे ॲक्सिडेंटमध्ये खराब झाले नुकसान झालं म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण ट्रान्सफर केलेले आहेत. तर हे
100 बॅरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला गेलेले आहेत असं गृहीत धरा, कारण आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी ओपन केलेलं नाही, फक्त गृहीत धरा ते तिकडे गेलेले आहेत. ह्याची बॅरेल ट्रेडिंग अकाउंटला नोंद करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आता पहा, हे सर्व नोंदी केल्याच्या नंतर प्रॉब्लेममध्ये पहा सर्वात शेवटचा आयटम दिलेला आहे, रिपेअर टू बॅरल 5,000 रुपये. जे काही बॅरल खराब झालेले आहेत ते दुरुस्त करण्यात आलेले आहेत. खराब झालेले जे बॅरल आहेत म्हणजे ज्याला आपण डागडुजी करून वापरू शकतो असे जे बॅरल आहेत ते बॅरल दुरुस्त करण्यात आलेले आहेत. त्याचा रिपेअरिंग चार्जेस आहे 5,000 रुपये. तो अमाऊंट कॉलममध्ये डायरेक्ट लिहा. आता किती बॅरल दुरुस्त केले ते काही आकडा दिलेला नाही, परंतु जो खर्च झालेला आहे त्या खर्चाचा टोटल अमाऊंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे, ते आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता ही झाली डेबिट बाजू. आता बॅरेल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची बाजू आपल्याला घ्यायची आहे. त्यामध्ये 3 प्रकारचं उत्पन्न या ठिकाणी मिळेल. एक, आपण हे 4,500 बॅरल ग्राहकांना विकलेले आहेत, आलं लक्षात, विकून पैसे मिळाले म्हणून या ठिकाणी घ्या बाय डेटर्स अकाउंट. डेटर्स अकाउंट किती, 4,500 बॅरल विकलेले आहेत, कंस 4,500 गुणिले 400, हो काय, 4,500 गुणिले 400 बरोबर आहे 18 लाख. ह्याला कंसामध्ये आपण लिहू शकतो सेल प्रोसीड. सेल प्रोसीड. त्यानंतर आहे पहा, हे जे स्क्रॅप झालेले आहेत बॅरल ते आपण विकलेले आहेत म्हणून या ठिकाणी लिहा बाय बँक अकाउंट. कॅश मिळालेली आहे ना आपल्याला म्हणून बाय बँक अकाउंट, विक्री करून मिळालेलं आहे. आणि कंसात लिहायचं सेल प्रोसीड्स ऑफ स्क्रॅप. सेल प्रोसीड्स ऑफ स्क्रॅप. किती बॅरल विकलेले आहेत आपण, 150 बॅरल विकलेले आहेत. किती रुपये प्रमाणे विकलेले आहेत, 2,500 ला विकलेले आहेत. पहा 2,500 रुपयाला 150 बॅरल विकून टाकलेले आहेत. त्याची कॉस्ट प्राईस किती होते, 37,500. किंमत असलेले बॅरल आपण 2,500ला स्क्रॅप म्हणून, भंगार म्हणून विकून टाकलेले आहेत, आलं लक्षात. त्यानंतर डेटर्सला बॅरल विक्री करून मिळालेलं उत्पन्न, स्क्रॅप विक्री करून मिळालेलं उत्पन्न, आणि तिसरं जे उत्पन्न आहे डेटर्सकडून मिळणारं ते म्हणजे रेंट. म्हणून या ठिकाणी घ्या बाय डेटर्स अकाउंट, कंसात लिहायचं रेंटल चार्जेस. रेंटल चार्जेस. तर पहा ग्राहकाकडे आपण पाठवलेले बॅरेल किती आहेत, तर मेमोरंडम डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला या तुम्ही बॅरेल सेंट इथं दिलेलं आहे. पहा 9,000 बॅरल आपण त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाठवलेले आहेत. हे 9,000 बॅरल. आणि रेंट किती आहे, हो काय, 500 चार्ज आउट किंमत आहे आणि 400 रुपये रिटर्न किंमत आहे. या दोन्हीतला जो फरक आहे 100 रुपये. 100 रुपये हा रेंटल चार्ज आहे. तर 9,000 गुणिले 100 बरोबर आहे किती होईल, हे 9 लाख रुपये होतील. पहा 9,000 गुणिले 100 बरोबर 9 लाख. एवढं त्या बॅरलपासून आपल्याला भाडं प्राप्त झालेलं आहे. तर आता बेरीज करा, बॅरेल ट्रेडिंग अकाउंटची बेरीज करा. तर हे 4,650 नंबर्स कॉलमची बेरीज, आणि त्यानंतर 27,02,500 27,02,500 अमाऊंट कॉलमची बेरीज. इथं लिहितो मी 27,02,500
2500. तर आता या ठिकाणी प्रॉफिट किती झाला यांना, तो प्रॉफिट आपणाला या ठिकाणी काढायचा आहे. तो प्रॉफिट झालेला आहे 15,35,000. 15,35,000 रुपये. या ठिकाणी घ्या टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कंसात घ्या नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड, नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड 15,35,000 रुपये. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.